किचनची हालत कशी झालेली आहे। पूर्ण किचनवरती पसाराच पसारा दिसतोय। तर पाहाल तुम्ही, तर किचन काउंटर तर पूर्ण भरलेलाच आहे। आता भांडे पण लावायचे आहे, परत सर्व इथला पसारा आवरायचा आहे। चला मी पटकन आता आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते। नमस्ते नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आता मी किचन काउंटरवरतून पाहिलंच खूप जास्त पसारा झालेला आहे, तो तोच नीट करणार आहे। तर आता दुपारचे वाजले आहे। दुपारी मला जायचं होतं मीटिंगला, पण मग कॅन्सल केलं मीटिंगचं। घरूनच काम करते मी। तर म्हटलं चला तोपर्यंत किचन क्लीन करून घेते। आणि किचनवरती खूप जास्त पसारा होऊन जातो। आता मला वेळ आहे, म्हटलं चला थोडंसं काम करत होते, तर तेवढ्यात म्हटलं चला तर आवरून घेते मी पटापट। आधी सर्व मला भांडे लावून घ्यायचे आहे आणि किचन पूर्ण क्लीन करायचं। आता काउंटरच खूप जास्त भरले, तुम्ही पाहणार तर काउंटर जास्त भरून गेलेलं आहे इथं वस्तू सर्व। तर तेच आता मी क्लीन करायला घेते। तर चला, तर किचनवरचा हा पसारा ना वेळच्या वेळी आवरला ना तर बरं पडतं, कारण की खूप जास्त ते किचन अस्ताव्यस्त दिसतं। जेव्हा नॉन मॉड्युलर किचन असतं ना, तेव्हा तर आपल्याला आहे ना वेळच्या वेळी जिथल्या तिथं वस्तू आवरून व्यवस्थित ठेवाव्याच लागतात, नाही तर खूप खूप असं किचनमध्ये ना असं पूर्ण असं वाटतं पसाराच आहे। तर त्याच्यामुळे ना मग मी वेळच्या वेळी सर्व गोष्टी आवरते। पण सध्या काय झालं, SRIची कामं चालू झालेली आहे, म्हणून मला ना खूप कमी वेळ भेटतो घरातलं। आणि मी सध्या ना जास्त ब्लॉगिंग पण करत नाही थोडे दिवस, कारण की SRIची कामं जे मॅपिंगचं चालू आहे ना, तो ऑल इंडियामध्ये, तर तेच चाललंय माझं पण। म्हणून मग मला थोडं पाहिले तर हे बघा, भांडे व्यवस्थित रचून दिले आधी मी पटापट। भांड्यांची मांडणी व्यवस्थित केली ना, म्हणजे आपल्याला पण जास्त नंतर नॉन मॉड्युलर किचन राहिलं ना जास्त पसारा दिसत नाही। आणि एकदम बघा जिथले तिथे सर्व नीट ठेवलंय मी, आणि व्यवस्थित अशी भांड्यांची मांडणी मी करून ठेवलेली पाहू शकता तुम्ही। या पद्धतीने बरण्या वगैरे सर्व अशा नीट व्यवस्थित ठेवलेलं आहे। तर मी आता इथे आधी गॅस पुसून घेते, व्यवस्थित क्लीन करते गॅसला पण सर्व। कारण की ना काय होतं, गॅसवर आपण स्वयंपाक करतो ना, तेलकट वगैरे तसंच पडतं। आणि ते ग्लास आहे ना काचेची, तर शेगडी आहे, त्याच्यामुळे मग मी काय करते वेळच्या वेळी क्लीन करते। तर इथे सर्व व्यवस्थित क्लीन करते। आणि काय झालं, जर आता कमी वेळ भेटतो ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आता एका दिवशी डीप क्लिनिंग करणार आहे। तर थोडे अजून माझं थोडंसं काम झालं ना जरा निम्म्यापेक्षा, म्हणजे 100% तर नाही पण 80% काम होत आलं ना, तरी मी ब्लॉगिंग करू शकते। तर आता सध्या कसं थोडंसं हे कामामध्येच मी बिझी आहे, तर थोडे दिवस माझं ब्लॉगिंग थोडेसे लेट म्हणजे येणार, 2-2, 3-3 दिवसातून येणार, कारण की शूट करता नाही येते मला सध्या तरी। कारण की कामातच जास्त लोड आहे। मी रेग्युलरली स्कूल करत होती ना, रोज ब्लॉग करत होते, पण आता सध्या जास्त लोड पडतोय म्हणून। तर इथं पाहू शकता, तर मी ना वरती पण जे किचनचं आहे ना खिडकी, तिथं पण क्लीन करते, तिथं जास्त धूळ जमून जाते। आणि इथं साईडला पण तेलकट वगैरे डाग पडतात ना, तर मी लगेच वेळच्या वेळेस पुसून घेते, नंतर ते जास्त असं बसूता खूप घाण बसून जाते, असं दडच्या दड असं बसलेला असतो, तो इतका इरिटेट वाटतो ना खूप। आणि जेव्हा डिझाईन असेल ना स्टाईलला, तर ते जास्त खराब दिसतं, काळं पडतं तिथे, अक्षरशः इतकं घाण होऊन जातं। म्हणून मग ते वेळच्या वेळी पुसून घेतलं पाहिजे आपण। तर आपण कधीच करणार ना, तर आपल्याला खूप जास्त डीप क्लिनिंग करायला लागेल आणि खूप जास्त वेळ लागेल। त्याच्यामुळे ना वेळच्या वेळी जर ह्या गोष्टी फॉलो केल्या ना, आपण करत गेलो ना किचनमध्ये, तर आपल्याला अजिबात जास्त वेळ लागणार नाही किचन क्लिनिंगला, आणि जास्त आपलं किचन पण खराब होणार नाही। आणि मी माझ्या किचनमध्ये ना वेळच्या वेळी सर्व गोष्टी करते, म्हणून व्यवस्थित क्लीन असतात। म्हणून मग आता म्हटलं आहे वेळ, तर चला म्हटलं अर्धा 1 तास किचनसाठी देऊ, पटापट हे कामं करून परत मग मला कामं माझी आहे ती कामं ती करणार आहे। तर इथं सर्व छान व्यवस्थित, आधी तुम्ही पाहिलं किती जास्त पसारा होता, आणि आता तुम्ही पाहू शकता ओटा एकदम चकाचक दिसतंय। आणि इथं पाहू शकता अजिबात घाण नाही आहे, कारण की इथं जास्त धूळ बसून जाते। इथं स्टाईलवरती पण असं तेलकट वगैरे डाग पण अजिबात तुम्ही पाहू शकता, अजिबात डाग वगैरे काही नाही। आणि की शेगडी पण किती चकाचक दिसते मस्त। तर म्हणून मग वेळच्या वेळी केलं ना, तर हा म्हणजे एक आपल्याला समाधान असतं की नाही बाबा, चिडचिड होत नाही। कारण की किचनमध्ये पण पसारा, कामांचं लोड, हे सर्व गोष्टींची आपल्या काय होतं, चिडचिड होते। म्हणून वेळच्या वेळी सर्व आवरत जा। आणि ही चिडचिड होण्याचं कारण हेच असतं की कामांचा लोड, घरामध्ये पसारा, हे सर्व बघून आपल्याला जास्त चिडचिड होते। म्हणून चिडचिड नको होण्यासाठी आपण आपलं घर एकदम नीट ठेवा, स्वच्छ ठेवा, चकाचक ठेवा, कारण की त्या घराला बघून आपल्याला शांत वाटतं, मस्त प्रसन्न वाटतं। म्हणून मग मी तरी माझ्या किचनमध्ये असं
असं वेळच्या वेळी स्वच्छता करत असते. आता इथे सर्व डबे वगैरे पुसून घेते, कारण की मी 8-8 दिवसातून ना काय होतं, नॉन मॉड्युलर किचन असल्यानं तर ते डब्यांवरती धूळ बसून जाते. मग ती धूळ वगैरे क्लीन करणं ह्या गोष्टी कराव्या लागतात, नाही तर त्याच्यावरतीच खूप जास्त असं धूळ जमून जाते, साचून जाते. आणि म्हणून मग मी ना वेळच्या वेळी ते पण करते. असं नाही की फक्त भांडे आवरून घ्या, किचन पुसून घ्या एवढंच नाही, पण ह्या सर्व गोष्टीसुद्धा फॉलो करावं लागतात, लक्ष द्यावे लागतात. तेव्हा आपलं किचन चकाचक असतं. नॉन मॉड्युलर किचनला खूप खूप गोष्टी अशा व्यवस्थित ठेवाव्या लागतात, नाही तर धूळ जास्त जमते, कारण की ते सर्व ओपनली असतं ना त्याच्यामुळे. तर इथे छान सर्व डबे पुसून घेतले मी, व्यवस्थित ठेवून घेतले. तर इथं पाहू शकता किती छान व्यवस्थित मस्त पुसून आणि त्यांची मांडणी किती छान दिसते. तर अशा पद्धतीने मी माझं किचनमध्ये सर्व आवरत असते. तर इथे फ्रीजला पण मग मी पुसून घेते. आता फ्रीज काय होतं, लहान मुलं असतात, हँडलला सतत हात लावतात, ओले तेलकट खातात किंवा तेच हात परत परत फ्रीजला लावले जातात. तर ते काय होतं, मग हँडल खूप जास्त खराब होऊन जातं. म्हणून मग ते पण मी 8-8 दिवसातून व्यवस्थित पुसून घेते, व्यवस्थित त्याला क्लीन करून घेते. आणि मेन म्हणजे तर हँडललाच खूप काळपटपणा येतो, तर त्याच्यामुळे ते नेहमी पुसत राहावं लागतं. म्हणून मी मस्त छान कॉलिननी स्प्रे करून पुसून घेते. अजिबात त्याच्यावरचे सर्व डाग निघून जातात. आणि ही माझी सवय आहेच. तर मी महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करतेच. एकदा डीप क्लिनिंग फ्रीजची मी कशी करते ती तुम्हाला दाखवणारच एका व्हिडिओमध्ये. आणि आता छान वरच्या सुद्धा असं पुसून घेते व्यवस्थित. डाग वगैरे थोडेफार असतात, तर ते कसं खूप घाण दिसतं. म्हणजे सर्व गोष्टी आपल्याला वेळेनुसार तर कराव्याच लागतात, पण नॉन मॉड्युलर किचनला अशा काही गोष्टी फॉलो केल्या ना, काही टिप्स फॉलो केल्या ना, तर तुमचं किचन मॉड्युलर किचनपेक्षाही सुंदर दिसेल, छान दिसेल. कारण की त्याची भांड्यांची मांडणी व्यवस्थित केलेली, सर्व वस्तू जागी ठेवल्या ना, तर किचन खरोखर खूप सुंदर दिसतं. आणि भारतीयांचे किचन शक्यतो असेच असतात नॉन मॉड्युलर. आता ते सध्या मॉड्युलर किचनची फॅशन निघाली, पण तुम्ही पाहाल तर खूप जास्त किचन असे नॉन मॉड्युलरच होते आपल्या भारतामध्ये. तर अशा छान प्रकारे मी किचन मस्त छान रचून घेतलंय, त्याची मांडणी केलेली आहे. आधी किती घाण दिसत होतं, तुम्ही पाहिलं, सर्व अस्तव्यस्त होतं. आता खूप सुंदर मस्त छान चकाचक दिसतंय. तर अशा पद्धतीने मी माझी किचनची स्वच्छता करत असते. मी पटकन फक्त 30 मिनिटामध्येच पटकन आवरून घेतलं किचन क्लिनिंग. आधी किती पसारा होता आणि आता व्यवस्थित आवरून घेतलेला आहे. आणि अशा वेळेस मी पटकन दुपारच्या असं काम आवरून घेते, म्हणजे कसं संध्याकाळी मला वेळ पण येतो. आणि अशी मी क्लिनिंग करून घेते पटापट अर्ध्या तासामध्ये. दुपारच्या वेळेचा पण उपयोग होतो आणि मुलं पण शांत असतं, त्याच्यामुळे कामं पण होऊन जातात. तर चला, मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.